नाशिकच्या लासलगावमध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तर वादळी वाऱ्यानं मनोज जैन या कांदा व्यापाऱ्याचं कांदा शेड कोसळलंय। त्यामुळे त्याखाली साठवून ठेवलेला 1000 क्विंटलपेक्षा जास्त कांदा भिजलाय। यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। याचा आढावा घेत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। राज्यात कांदा नगरी ओळख असलेल्या नाशिकच्या लासलगावमध्ये काल सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडासह वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले। त्यामुळे शेतात साठवून ठेवलेला कांदा आणि व्यापाऱ्यांनी जो साठवून ठेवलेला कांदा होता त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मी आता एका कांदा व्यापारी शेतकऱ्याच्या या ठिकाणी बघू शकतो की वादळी वाऱ्याने या ठिकाणी जे कांदा शेड जे पूर्णतः या ठिकाणी कोसळून गेले। त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जो साठवून ठेवलेला जो कांदा होता तो भिजला। त्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी होताना दिसतंय। मोठ्या प्रमाणात कांदा जो आहे तो या ठिकाणी भिजल्यामुळे आता देशावर कांदा कसा पाठवता अशी चिंता देखील या ठिकाणी या व्यापारी वर्गाला सतावत आहे। माझ्यासोबत कांदा व्यापारी आहे, नेमकं काय त्यांचं नुकसान झालं त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला एक सांगा की काल जो पाऊस झाला त्याच्यामुळे एकंदरीत काय तुमचं नुकसान झालं? सर, काल सायंकाळी अचानक मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण असतानाही मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ सदृश वादळ आलं आणि पाऊसही मोठ्या प्रमाणात चालू झाला। चारही बाजूने ज्या प्रमाणात पाऊस येत होता कोणालाही काहीच कळत नव्हतं। शेड पडून गेलं, शेडच्या खाली असलेला माल तोही भिजला, बाकीचेही माल भिजले। आमच्याच मालाचं नुकसान झालं असं नाही, लासलगावात सुद्धा अनेक दुकानांमध्ये पावसाळ्याचं हे घुसलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। नेमकं किती नुकसान झालं हे आता जोपर्यंत माल किती हातात येतो ते लक्षात येत नाही तोपर्यंत नुकसानीचा अंदाजही वर्तवणं अवघड आहे, परंतु नुकसान हे लाखो रुपयांमध्ये आहे। एकंदरीत नुकसान किती झालं आणि त्याच्यामुळे आता पुढच्या काळात काय परिणाम होणार? आता बघा, कांद्याचं नुकसान हे तर आहेच, परंतु हा जून महिना हा थोडासा आता कांद्याच्या भावाच्या तेजीमध्ये राहील। जोपर्यंत शेतकरी चाळीमधला माल आणणार नाही तोपर्यंत कांद्याचं थोडंसं शॉर्टेज सारखं निर्माण होईल आणि त्यानंतर जेव्हा जुलै ऑगस्ट मध्ये माल येतील तेव्हा परत कुठेतरी बाजार स्थिर होण्यास मदत मिळेल। परंतु आता सध्या थोडेसे बाजार हे चढ्या प्रमाणामध्येच राहतील। नुकसान हे शेतकऱ्याचं असो किंवा व्यापाऱ्याचं असो, सर्वच घटकांचं नुकसान हे लाखोंमध्ये आहे। नेमकं किती असं सांगणं अवघड आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जो साठवून ठेवलेला कांदा किंवा शेडमध्ये साठवून ठेवलेला कांदा याचं कुठेतरी इन्शुरन्स होत नाही, त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि हे नुकसान टाळण्यासाठी कुठेतरी आता शासनाने या साठवून ठेवलेल्या कांद्याचं इन्शुरन्स करण्याची गरज या निमित्ताने व्यापारी वर्ग बोलून दाखवतात। निलेश वाघ, NDTV मराठी, लासलगाव, नाशिक।